हॅलो फ्रेंड्स, बघा या ठिकाणी मी आज तुम्हाला रिजन्स ऑफ रूट हा पार्ट घेणार आहे. रिजन्स ऑफ रूट घेण्याच्या अगोदर आपण काय स्टडी केलेला आतापर्यंत मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या टॉपिक मध्ये रूट मॉडिफिकेशन या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर माझी एक रिक्वेस्ट अशी आहे सगळ्यांना की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर तुमच्याकडे एनसीईआरटीचं टेक्स्टबुक अवेलेबल असेल किंवा आम्ही जे पाठवलेले नोट्स आहेत त्या नोट्स वाचा आणि मग तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय कन्सेप्ट चालू आहे, कशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन चालू आहे. आपण अभ्यास करताना लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड करून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. समजून घेतलं तरच या ठिकाणी आपल्याला पॉइंट्स लक्षात येतील, कन्सेप्ट लक्षात येतील आणि नीटचे जे एमसीक्यू असतात ते आपण प्रॉपरली सॉल्व्ह करल. बघा, म्हणजे तुम्ही प्रॉपरली जर एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला सगळे पॉइंट्स व्यवस्थित समजले पाहिजेत. समजून घेणं हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, मी पाठीमागच्या क्लासमध्ये मॉडिफिकेशन्स ऑफ रूट या ठिकाणी संपवलेला आहे. तर आजच्या क्लासमध्ये रिजन्स ऑफ रूट हा पॉइंट मी या ठिकाणी घेणार आहे. तर रिजन्स ऑफ रूट घेताना बघा येतं की तुम्हाला हा जो टॅपरूट असतो या टॅपरूटचा असा एलएस घ्यायचा. एलएस म्हणजे काय, लॉन्जिट्युडनल सेक्शन घ्यायचा. आणि टॅपरूटचा लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतल्यानंतर त्या टॅपरूट मध्ये असे काही भाग येतात. त्या भागांच्या बद्दल आपल्याला माहिती या ठिकाणी स्टडी करायची आहे. आता बघा, टॅपरूटचा एलएस घेतल्यानंतर जो टोकाचा भाग असतो असा टिंबल लाईक स्ट्रक्चर म्हणतात त्याला. टोकाच्या भागाला म्हणतात रूट इज कवर्ड बाय टिंबल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. टिंबल म्हणजे काय, सुई सारखं, नीडल सारखं स्ट्रक्चर ह्या रूटच्या टोकाला कव्हर असतं, त्याला म्हटलं जातं रूट कॅप असं म्हणतात. रूट कॅप असं म्हणतात. मग हा रूट कॅप काय करतो, त्याचं काम काय आहे, या रूटच्या अपेक्सला, टोकाला प्रोटेक्ट करतो. इंजुरी पासून, इन्फेक्शन्स पासून प्रोटेक्ट करायचं काम रूट कॅपचं आहे. रूट कॅप हा टेंडर, हा रूटचा जो अपेक्स आहे त्याला प्रोटेक्ट करायचं काम तो करतो. तर रूट कॅप हा टेरिस्टेरियल प्लांट मध्ये, रूटेड प्लांट मध्ये असतं. मग रूट कॅप आणखीन काय करतं, मुळांना जमिनीमध्ये, सॉइल मध्ये मुळांचे मार्ग शोधण्यासाठी, मुळांचा मार्ग शोधण्यासाठी रूट कॅप हेल्प करतो. तुम्ही म्हणाल मार्ग शोधणं म्हणजे काय, सॉइल मध्ये मुळं या ठिकाणी पेनिट्रेट होतात, जमिनीमध्ये मुळं वाढतात अशी. मग जमिनीमध्ये मुळं पेनिट्रेट होण्यासाठी रूट कॅप त्याला आत, जमिनीच्या आत पेनिट्रेट करतं. आता रूट कॅपचं दोन कामं सांगितली मी. एक तर या टोकाच्या भागाला प्रोटेक्ट करणं आणि जमिनीमध्ये मुळाचा मार्ग शोधणं, हे काम रूट कॅप करतं. टेरिस्टेरियल प्लांट मध्ये, टॅपरूट मध्ये हे रूट कॅप असतात. आता काय, टेरिस्टेरियल प्लांट्स म्हणजे जमिनीवरती वाढणारे प्लांट्स. आता जे प्लांट्स हायड्रोफाइट्स आहेत, हायड्रोफाइट्स म्हणजे पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पतीला हायड्रोफाइट्स असं म्हणतात. आता हायड्रोफाइट्स मध्ये काय असतं बघा, ह्या रूट कॅपच्या ऐवजी पाण्यामध्ये फ्रीली पोहणाऱ्या वनस्पती, वॉटर मध्ये फ्रीली पोहणाऱ्या वनस्पतीमध्ये रूट कॅपच्या ऐवजी रूट पॉकेट्स असतात. रूट कॅपच्या ऐवजी काय असतं, रूट पॉकेट्स असतात. आणि हे रूट पॉकेट्स ह्या वनस्पतीला पाण्याच्या सरफेस वरती पोहण्यासाठी हेल्प करतात. त्याला बॉयन्सी टू प्लांट असं म्हणतात. बघा, मी परत रिपीट करतोय, रूट कॅपच्या ऐवजी फ्रीली पोहणाऱ्या हायड्रोफाइटिक प्लांट्स मध्ये रूट पॉकेट्स असतात. रूट कॅप इज रिप्लेस्ड बाय रूट पॉकेट्स. म्हणजे रूट कॅप हे टेरिस्टेरियल प्लांट मध्ये आहेत, तर हायड्रोफाइट्स म्हणजे पाण्याच्या सरफेस वरती फ्रीली पोहणाऱ्या वनस्पतीमध्ये रूट कॅपच्या ऐवजी रूट पॉकेट्स असतात. उदाहरणार्थ त्याला एक वनस्पती देतो मी, पिस्टिया नावाची वनस्पती आहे. तिला वॉटर लेट्यूस असं म्हटलं जातं. वॉटर लेट्यूस या पिस्टिया वनस्पतीमध्ये रूट कॅपच्या ऐवजी रूट पॉकेट्स असतात. याचं काम काय आहे, वनस्पतीला बॉयन्सी देणं. बॉयन्सी म्हणजे पाण्याच्या सरफेसवरती पोहण्याची प्रॉपर्टी देणं. असा हा रूटचा पहिला पार्ट रूट कॅप.
त्याचं रिजन्स मध्ये पहिला रिजन रूट कॅप. आता दुसरा रिजन जो आहे त्याला म्हणतात मेरिस्टेमॅटिक झोन. आता मी सांगितलं ना, हा रिजन सगळ्याच प्लांट मध्ये असतो असं नाहीये. काहींच्या मध्ये हे रिजन मध्ये धरलं नाही जात. ऍक्च्युअल रिजन जे स्टार्ट होतात ते इथूनच आपण याला एक नंबर दिलं तर चालतं, कारण काही मुळांच्या मध्ये रूट कॅप नसतंच. मग मेरिस्टेमॅटिक झोन जो आहे हा टोकाचा भाग, याला म्हटलं जातं मेरिस्टेमॅटिक झोन. मेरिस्टेमॅटिक झोन म्हणजे काय? रूट कॅपच्या फ्यू मिलीमीटर लांब, फ्यू मिलीमीटर अबाव म्हणजे रूट कॅपच्या फ्यू मिलीमीटर वरती हा मेरिस्टेमॅटिक झोन असतो. तुम्ही लोअर क्लास मध्ये शिकलाय मेरिस्टेमॅटिक या शब्दाचा अर्थ काय बघा. मेरिस्टेमॅटिक म्हणजे कंटिन्युअसली डिवायडिंग सेल्स. म्हणजे असा भाग की जिथं कंटिन्युअसली सेल्स डिवाइड होत असतात. फ्यू मिलीमीटर अबाव द रूट कॅप इज अ मेरिस्टेमॅटिक झोन, मीन्स वेअर सेल्स आर कंटिन्युअसली डिवाइडिंग. मेरिस्टेमॅटिक झोन म्हणजे तिथे सेल्स सतत विभाजन होत असतात. एकाचे दोन, दोनाचे चार असं सेल कंटिन्युअसली डिवाइड होत असतात. अशा डिवाइडिंग झोनला म्हणतात मेरिस्टेमॅटिक झोन. मग तिथं असणारे सेल्स कसे असतात? सेल्स या रिजन मध्ये मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये असणारे सेल्स कसे असतात? स्मॉल असतात, थिन वॉल्ड असतात आणि विथ डेन्स सायटोप्लाझम. म्हणजे काय बघा इथे, बघा या मेरिस्टेमॅटिक झोन मध्ये असणारे सेल्स कसे असतात बघा, अशा पद्धतीचे असतात. स्मॉल असतात, सेंटरला न्यूक्लियस असतो सेलच्या, प्रत्येक सेलच्या डेन्स सायटोप्लाझम असतं, मोठ्या प्रमाणात सायटोप्लाझम असतं, डेन्स सायटोप्लाझम. एव्हरी सेल इज हॅव्हिंग डेन्स सायटोप्लाझम. डेन्स म्हणजे जास्तीत जास्त सायटोप्लाझम. डेन्स सायटोप्लाझम असतं, व्हॅक्यूल नसतो. हा जो सेल वॉल आहे ना, हा सेल वॉल जो आहे तो काय आहे? सेल वॉल थिन आहे, थिन सेल वॉल आहे. सायटोप्लाझम असतं, न्यूक्लियस असतो आणि सेल्स एकाला एक लागून आहेत. सेल मध्ये इंटरसेल्युलर स्पेस नाही. हा सेल याला लागून आहे, हा सेल याला लागून आहे. दोन सेल्सच्या मध्ये रिकामी जागा नाही. असे सेल्स जे असतात ते मेरिस्टेमॅटिक झोन मध्ये असतात. सेल थिन वॉल्ड असतं. सेल वॉल जो असतो ना, हा सेल वॉल कसा असतो? थिन म्हणजे पातळ असतं. प्रत्येक सेलच्या न्यूक्लियस आहे, डेन्स सायटोप्लाझम आहे आणि सेल्स एकाला एक लागून असतात. दोन सेलच्या मध्ये इंटरसेल्युलर स्पेस नसतं. बघा की ह्या सेलला ही सेल लागून आहे, या सेलला ही सेल लागून आहे, ह्या सेलला एक सेल लागून आहे. दोन सेलच्या मध्ये अंतर आहे का? नाही. अशा प्रकारचं जे झोन असतं त्याला मेरिस्टेमॅटिक झोन असं म्हणतात. आणि मेरिस्टेमॅटिक झोन मध्ये सेल सतत काय होत असतात? डिवाइड होत असतात. बघा इथं सेल डिवाइड होतं म्हणून टोकाच्या भागाची ग्रोथ होत असते. आपण बघतो की शूटचं टोक म्हणजे वनस्पतीचं जे स्टेम असतं ते टोकाचा भाग वाढत असतं. स्टेमचं रूटच्या टोकाचा भाग वाढतं. बर, टोकाचा भाग का वाढतं? कारण टोकाच्या भागाला कुठला टिश्यू असतो? मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो. मेरिस्टेमॅटिक हा एक टिश्यू आहे, ही ऊती आहे, लक्षात घ्या. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये येणारे सेल्स सतत डिवाइड होत असतात आणि सतत डिवाइड होत असल्याने त्यांचे नंबर वाढत जातात आणि त्यामुळे टोकाच्या भागाची ग्रोथ होत असते. तर मेरिस्टेमॅटिक झोनचं फंक्शन आहे ग्रोथ ऑफ रूट टिप. रूट टिपचं ग्रोथ करायला हा मेरिस्टेमॅटिक झोन या ठिकाणी हेल्प करत असतो. रूट कॅपच्या फ्यू मिलीमीटर अबाव हा मेरिस्टेमॅटिक झोन असतो. मेरिस्टॉस म्हणजे कंटिन्युअसली डिवाइडिंग सेल्स त्यामध्ये असतात. तिथं असणारे सेल्स एकमेकाला लागून असतात. सेलच्या डेन्स सायटोप्लाझम असतं, त्यांचा सेल वॉल थिन असतो, प्रत्येक सेलच्या न्यूक्लियस प्रेझेंट असतं. असे हे कॅरेक्टर मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं आहे आणि ते टोकाला आहे म्हणूनच
टोकाच्या भागाची ग्रोथ ही होत असते. टोकाच्या भागाची ग्रोथ त्या मेरिस्टेमॅटिक झोनमुळे होत असते. आता याच्यानंतरचा जो झोन आहे मेरिस्टेमॅटिक झोनच्या अबाऊ म्हणजे प्रॉक्सिमल रिजनला, प्रॉक्सिमल टू मेरिस्टेमॅटिक झोन, तिथं जो झोन येतो त्याला इलॉंगेशन झोन असं म्हणतात. त्याच्याबद्दल कॅरेक्टर स्टडी करूया. आता बघा, इलॉंगेशन मेरिस्टेमॅटिक झोन झाल्यावर इलॉंगेशन झोन म्हणून समजा हे मेरिस्टेमॅटिक सेल्स आहे, हा मेरिस्टेमॅटिक सेल आहे, ते सतत डिवायडिंग असतात. मेरिस्टेमॅटिक सेल्स कुठल्या रिजन मध्ये असतात? मेरिस्टेमॅटिक झोन मध्ये असतात. आता तेच सेल्स, हे मेरिस्टेमॅटिक सेल्स जे आहेत ते त्याची लांबी वाढवतात. लांबी वाढवतात का? लांबी वाढवतात त्याच्यात व्हॅक्यूल मोठा होतो, त्याच्यात सायटोप्लाझमचं क्वांटिटी वाढतं. म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल, प्रत्येक सेल स्वतःची लांबी वाढवतो का? तर त्यात व्हॅक्यूल मोठा होतो, त्यात सायटोप्लाझम वाढतं आणि त्यामुळे सेलची लांबी वाढतं, सेल एनलार्ज होतं, सेल इलॉंगेट होतं. असा प्रत्येक सेल इलॉंगेट होतो आणि जो रिजन आहे त्या रिजनला म्हणतात इलॉंगेशन झोन. त्याच्यामुळे काय होतं, सेल्स लांबी वाढवली की ऑटोमॅटिक रूटची लेंथ वाढते. मग रूटची लेंथ वाढवायला कुठला झोन हेल्प करतो? इलॉंगेशन झोन हेल्प करतो. बघा, मी या ठिकाणी दाखवलंय की इथं मेरिस्टेमॅटिक सेल, हे मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत मेरिस्टेमॅटिक झोन मध्ये. त्यातला प्रत्येक सेल स्वतःची लेंथ वाढवतो. कसं लेंथ वाढवणार? आत काहीतरी जादा झालं पाहिजे ना, तर काय होतं? व्हॅक्युलेशन होतं. व्हॅक्युलेशन होतं म्हणजे काय? व्हॅक्यूल मोठा होतो, सायटोप्लाझम वाढतं, सायटोप्लाझम इन्क्रीजेस. त्यामुळं लहान असलेले सेल्स मोठे होतात आणि असा जो झोन बनतो त्याला इलॉंगेशन झोन असं म्हणतात. तो सेलची लांबी वाढवतो, हेल्प्स इन इन्क्रीजिंग लेंथ ऑफ रूट. रूटची लेंथ वाढवतो. सेल्सची लांबी वाढली की ऑटोमॅटिक रूटची लांबी वाढणारच, रूट लांब होणारच. हे फंक्शन आहे इलॉंगेशन झोनचं. आणि इलॉंगेशन झोन हा मेरिस्टेमॅटिक झोनच्या वरती असतो, मेरिस्टेमॅटिक झोनच्या वरती असतो. अबाव द मेरिस्टेमॅटिक झोन इज अ इलॉंगेशन झोन and enlargement of cells takes place. मेरिस्टेमॅटिक झोनच्या वरती सेलची लांबी आणि एनलार्जमेंट म्हणजे सेल लांब होतं आणि लार्ज होतं आणि लेंथ वाढायला हे झोन हेल्प करत असतं, रूटची लेंथ वाढायला हेल्प करत असतं. त्या ठिकाणी मी परत एकदा सांगतो, मेरिस्टेमॅटिक झोनच्या वरती इलॉंगेशन झोन असतो. मेरिस्टेमॅटिक सेल्स स्वतःची लांबी वाढवतात, आत व्हॅक्यूल वाढवून, व्हॅक्यूलची लेंथ वाढवून आणि सायटोप्लाझम इन्क्रीज करून, आणि त्यामुळे जो झोन बनतो तो इलॉंगेशन झोन. तो रूटची लेंथ वाढवतो, हेल्प्स इन इन्क्रीजिंग लेंथ ऑफ रूट. रूटची लेंथ वाढवतो. आता बघा, इलॉंगेशन झोन झाल्यानंतर मॅच्युरेशन झोन येतो. म्हणजे सेल्स ऑफ इलॉंगेशन झोन ग्रॅज्युअली डिफरन्शिएट अँड मॅच्युअर. म्हणजे इलॉंगेशन झोनचे जे सेल्स आहेत ते मॅच्युअर होतात, डिफरन्शिएट होतात, डिफरन्शिएट होऊन मॅच्युअर होतात, सेल डिव्हिजन स्टॉप करतात, स्वतःची लांबी वाढवायचं स्टॉप करतात, एक परमनंट साईज आणि शेप घेतात. तेव्हा जो झोन बनतो त्याला मॅच्युरेशन झोन असं म्हणतात. आता मॅच्युरेशन झोन या शब्दाचा अर्थ काय? मॅच्युअर म्हणजे ओल्ड होणं, ग्रो ओल्ड होणं, परत तिथून वाढ होत नाही, वाढ थांबते. आता इथं सेलची लांबी वाढलेली आहे, लांबी वाढल्यानंतर सेल एक परमनंट साईज आणि शेप घेतो, तिथून पुढे त्याची लांबी वाढत नाही आणि तो परमनंट आकार घेतो, तेव्हा तो ओल्ड होतो, त्याला मॅच्युरेशन झोन असं म्हणतात. मॅच्युरेशन झोन हा इलॉंगेशन रिजनच्या प्रॉक्सिमलला असतो, म्हणजे वरच्या बाजूला असतो मॅच्युरेशन झोन. आणि मॅच्युरेशन झोन मधून असे काय येतात बघा, रूट हेअर्स येत असतात आणि हे रूट हेअर्स वनस्पतीला वॉटर आणि मिनरल सॉइल मधून ऍब्सॉर्ब करायला हेल्प करतात. आपल्या डोक्यात येतं की पाणी आणि मिनरल हे रूट ऍब्सॉर्ब करतं. मग असं नाही की रूटचा सगळाच भाग पाणी आणि मिनरल ऍब्सॉर्ब करतो असं नसतं. रूटचा सगळाच भाग पाणी आणि मिनरल, जमिनीतून पाणी आणि मिनरल ऍब्सॉर्ब करतो असं नसतं.
तर रूट हेअर जे असतं ते पाणी आणि मिनरल ऍब्सॉर्ब करायला हेल्प करतात. म्हणून रूट हेअरचं फंक्शन काय आहे? रूट हेअर हेल्प्स फॉर absorption of water and mineral from soil. Entire root is not helping. रूट हे हेल्प करत नाही पूर्ण, फक्त रूट हेअर हेल्प करतं वॉटर आणि मिनरल या ठिकाणी ऍब्सॉर्ब करायला. हे जे असतात रूट हेअर ह्या रूटच्या एपिडर्मिस पासून आलेले असतात. समजा हा रूटचा एक रूट हेअर दाखवतो, रूटच्या बाहेरचा लेयर जो असतो त्याला एपिडर्मिस म्हणतात. एपिडर्मिस असं म्हणतात. ह्या एपिडर्मिस पासून दोऱ्यासारखं थ्रेड लाईक असा कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर येतो, त्याला रूट हेअर असं म्हणतात. मी हा एक रूट हेअर दाखवलेला आहे. रूट हेअर कुठल्या झोन मधून येतात? मॅच्युरेशन झोन मधून. मॅच्युरेशन झोनच्या बाहेरचा भाग जो असतो, हा जो भाग आहे त्याला एपिडर्मिस म्हणतात. एपिडर्मिस पासून, एपिडर्मिस म्हणजे आउटर मोस्ट कव्हरिंग, त्याला एपिडर्मिस म्हणतोय. एपिडर्मिस पासून दोऱ्यासारखा थ्रेड लाईक कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर जो असतो त्याला रूट हेअर म्हणतात. आणि रूट हेअरचं वॉटर आणि मिनरल ऍब्सॉर्प्शनला या ठिकाणी ते हेल्प करत असतं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी रूटच्या मध्ये येणारे रिजन्स स्टडी केले. रिजन्स एलएस मध्ये दिसतात. तर रिजन्स कुठले कुठले आहेत? तर रूट कॅप. रूट कॅप हा काही प्लांट मध्ये असतो, काहींच्या मध्ये नसतो. तर तीन महत्त्वाचे रिजन जे आहेत ते मेरिस्टेमॅटिक झोन, इलॉंगेशन झोन आणि मॅच्युरेशन झोन. प्रश्न विचारतात नीटला, रूट हेअर कुठल्या झोन पासून येतात? तर रूट हेअर हे मॅच्युरेशन झोन पासून येतात. काही वेळेला तुम्हाला प्रश्न अशी पण विचारतात, असेंडिंग ऑर्डरनं झोन्स अरेंज करा असं म्हणतात. असेंडिंग ऑर्डर म्हटलं तर पहिला कुठला येणार? मेरिस्टेमॅटिक. दुसरा कुठला येणार? इलॉंगेशन. आणि तिसरा कुठला येणार? मॅच्युरेशन झोन. असेंडिंग म्हणजे खालून वर, हे असेंडिंग झालं. खालून वर रूटचे रिजन्स म्हटले तर असेंडिंग, मेरिस्टेमॅटिक, इलॉंगेशन आणि मॅच्युरेशन. डिसेंडिंग रिजन्स म्हटले तर मॅच्युरेशन, इलॉंगेशन आणि मेरिस्टेमॅटिक. असे प्रश्न विचारतात नीटला. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठले रूटचे रिजन्स असेंडिंग ऑर्डरने अरेंज आहेत? म्हणजे प्रश्न कसा असतो बघा या ठिकाणी. नीटला प्रश्न असा विचारतात बघा, which region responsible for absorption of water from soil? Which region responsible for absorption of water from soil? Meristematic region, maturation region, both A and B and elongation zone. आता मला सांगा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रूट हेअर कुठल्या रिजन पासून आहे? मॅच्युरेशन झोन. आणि वॉटर कोण ऍब्सॉर्ब करायला हेल्प करतो? पूर्ण रूट की रूट हेअर? फक्त रूट हेअर. मग रूट हेअर ज्या रिजन पासून येतात तो झोन रिस्पॉन्सिबल असतो काय ऍब्सॉर्ब करायला? वॉटर ऍब्सॉर्ब करायला. मॅच्युरेशन झोन हा वॉटर ऍब्सॉर्ब करायला या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे ऑप्शन जो जाणार तो बी. ओके, अशा प्रकारची प्रश्न विचारतात. किंवा असा पण प्रश्न विचारतात, असेंडिंग ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ regions of root. खाली ऑप्शन्स देतात आणि एखादा करेक्ट ऑप्शन देतात. मी करेक्ट ऑप्शन कसं लिहिणार? तुम्ही असेंडिंग म्हणजे मेरिस्टेमॅटिक व खालून वर कुठले कुठले पहिल्यांदा येणार? पहिला येणार मेरिस्टेमॅटिक झोन, दुसरा येणार इलॉंगेशन आणि तिसरा येणार मॅच्युरेशन झोन.
काही वेळेला असं पण देतात, रूट कॅप पण घेतला जातो. रूट कॅप, मेरिस्टेमॅटिक झोन, इलॉंगेशन झोन आणि मॅच्युरेशन झोन. हे असेंडिंग झालं. काही वेळेला डिसेंडिंग विचारलं तर मॅच्युरेशन, इलॉंगेशन, मेरिस्टेमॅटिक आणि रूट कॅप अशी प्रश्न ही विचारतात. असेंडिंग म्हणजे खालून वर, डिसेंडिंग म्हणजे वरून खाली, अशी पण प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. किंवा प्रश्न असा विचारतात, कुठला रिजन असा आहे की तो रूटच्या टेंडर अपेक्सला प्रोटेक्ट करतो, तो म्हणजे रूट कॅप. किंवा प्रश्न असा विचारतात की रूट कॅप हे हायड्रोफायटिक प्लांट्स म्हणजे पाण्याच्या सरफेसवरती पोहणाऱ्या प्लांटमध्ये रूट कॅपच्या ऐवजी काय असतात, रूट पॉकेट्स, आणि ते वनस्पतीला पाण्याच्या सरफेसवरती पोहण्यासाठी हेल्प करतात. बॉयन्सी असं म्हणतात. पाण्याच्या सरफेसवरती पोहण्यासाठी हेल्प करण्याच्या प्रॉपर्टीला बॉयन्सी असं म्हणतात. बॉयन्सी रूट पॉकेट्स देतं फ्री फ्लोटिंग हायड्रोफायटिक प्लांट्समध्ये. फ्री फ्लोटिंग हायड्रोफायटिक प्लांट्समध्ये. काही वेळेला अशी प्रश्न विचारतात की कुठल्या रिजन मध्ये कंटिन्युअसली डिवायडिंग सेल्स आहेत. मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये कंटिन्युअसली डिवायडिंग सेल्स आहेत. कुठला रिजन सेलची लांबी वाढवतो, इलॉंगेशन रिजन हे सेलची लांबी वाढवतो या ठिकाणी. असेही प्रश्न नीटला विचारले जातात या ठिकाणी. हा जरा रूटचा पार्ट आणि वेगवेगळे कशा प्रकारे प्रश्न क्रिएट करतात या ठिकाणी हे आपण स्टडी केलेला आहे. याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे, आता आपण रूटच्या बाबतीत सगळे डिटेल स्टडी केले. रूट मॉडिफिकेशन्स, रूटचे फंक्शन्स आणि रूटचे रिजन्स या ठिकाणी आपण स्टडी केले. आणि काही मी विशेष अशा प्रकारचे रूट्स पण सांगितले बघा, की मॉडिफिकेशन सांगताना निसर्गामध्ये ते प्लांट्स स्वतःला ऍडजस्ट करून घेण्यासाठी, त्या एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट करून घेण्यासाठी त्या प्रकारची मुळं त्या प्लांट्समध्ये आलेली असतात. आता मी एक प्रश्न असा विचारतो तुम्हाला की काही वनस्पती हे घनदाट जंगलामध्ये वाढतात, लहान असतात, त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ते दुसऱ्या झाडांच्या वरती वाढतात, फक्त सपोर्ट घेण्यासाठी. म्हणजे झाड जसं वर जाईल तसं त्याला सूर्यप्रकाश मिळतो. असे कुठले प्लांट्स की त्यांना इपिफायटिक रूट्स आहेत. ऑर्किड नावाची वनस्पती, वॅन्डा नावाची वनस्पती, त्यांना इपिफायटिक रूट्स आहेत. त्यात मी दोन प्रकार सांगितले बघा, हँगिंग आणि क्लिंगिंग रूट्स असे प्रकार सांगितले. काही वनस्पती ज्या आहेत ती दुसऱ्या झाडाला गुंडाळतात आणि त्या झाडातलं वॉटर आणि फूड ऍब्झॉर्ब करून घेतात. अशी मुळं कुठली रूट्स तयार करतात, पॅरासायटिक रूट्स. कस्क्युटा नावाच्या वनस्पतीमध्ये असतं, तिथं पॅरासायटिक रूट्स प्रोडक्शन होतं. कस्क्युटा म्हणजे अमरवेल, ते जे आहे ते टोटल स्टेम पॅरासाइट आहे. कस्क्युटाची जी ती वेल जी असते ती स्टेमला अशी गुंडाळते, होस्ट प्लांटच्या स्टेमला गुंडाळते आणि त्यातलं पाणी आणि फूड ऍब्झॉर्ब करून घेत असते. अशा प्रकारे आपण हे रूटच्या बाबतीत डिटेल या ठिकाणी स्टडी केलेला आहे. मी आणखीन काही रूटचे पार्ट्स या ठिकाणी जे राहिलेले भाग, काही क्रिटिकल पॉइंट्स परत एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. मला परत एकदा या ठिकाणी एक्सप्लेन करावं वाटतं ते पॉइंट म्हणजे रूट मॉडिफिकेशन फॉर स्पेशल फंक्शन आणि रूट मॉडिफिकेशन फॉर मेकॅनिकल सपोर्ट. ॲडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन, मेकॅनिकल सपोर्ट आणि स्पेशल फंक्शन हा आणखी एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पुढच्या व्हिडिओमध्ये. आता लक्षात घ्या, प्रत्येक पॉइंट तुम्ही घरामध्ये एनसीईआरटी टेक्स्टबुक पुढे ठेवा, किंवा आम्ही एनसीईआरटी टेक्स्टबुक आणि त्याच्या व्यतिरिक्त काही पॉइंट सांगत असतो. नीटसाठी काय नीडेड आहे, एनसीईआरटी हे तर तुम्हाला समजलं पाहिजे, ते बायबल आहे. त्याच्यासोबत एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन आम्ही जे प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे तुमचं नॉलेज गेन होतं. आणि नॉलेज गेन झाल्यानंतर आपण थिंग्स जे आहेत ते सोप्या पद्धतीने इझिली लक्षात ठेवू शकतो. म्हणूनच लक्षात घ्या, इथं एक्सप्लेन करताना फक्त एनसीईआरटी नाही, त्याच्या बाहेरचं पण थोडे काही पॉइंट्स घेतले जातील. त्यासाठी मी तुम्हाला नोट्स पण सेंड केलेले आहेत आणि इथं जे पॉइंट्स कव्हर होतील ते पॉइंट्स पण तुम्ही लिहून घ्यायचे. हे तुम्ही करू शकता या ठिकाणी, लक्षात घ्या. आणि त्याच्या मागं एमसीक्यूचे पण काही एमसीक्यू मी देईन तुम्हाला टॉपिक झाल्यानंतर. म्हणजे आता लगेचच तुम्हाला उद्या एमसीक्यू मी या ठिकाणी सेंड करेन, उद्या ते 1-2 दिवसामध्ये. तर तुम्ही काय करायचं, जो कन्सेप्ट झालेला असतो तो परत परत बघायचा, वाचायचा
आणि त्याच्यावरती प्रश्न सुटतात काय बघायचे, एमसीक्यू सुटतात काय बघायचे आपल्याला अंडरस्टँडिंग बेसिसवरती. म्हणजे एमसीक्यू सुटायला लागले तर आपला अभ्यास हा व्यवस्थित चाललेला आहे हे लक्षात घ्या. नीटचा अभ्यास करत असताना समजून घेणं हा महत्त्वाचा मुद्दा. समजून घेतल्यानंतर त्याचे एमसीक्यू न बघता आपल्याला सुटतात का, म्हणजे आपल्याला तो कंटेंट समजला आहे. एमसीक्यू सुटायला लागले की तो आपल्याला कंटेंट समजला आहे असा आपण अर्थ घेऊ शकतो. म्हणूनच तुम्ही या पद्धतीने अभ्यास करायला स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला थिंग्स सगळे सोपे होत जातील. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूटचे राहिलेले पार्ट्स घेऊया आणि मग पुढचा पार्ट स्टार्ट करूया.